नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। फक्त 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 2 तरुणांनी अमानुष कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आपल्या आईसोबत शांतीनगर पोलीस ठाणे परिसरात राहते। तिची ओळख पियुष नेनावे या तरुणाशी झाली होती, जो पाचपावली या परिसरात राहून गरबा क्लास घेतो। या माध्यमातून दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर पियुषने तिला आपल्या घरी बोलावलं। त्या दिवशी तिने पियुष आणि त्याचा मित्र वेदांत पोटपोसे हे दोघेही उपस्थित होते। मुलीच्या म्हणण्यानुसार तिला काही द्रव पाजण्यात आलं आणि त्यानंतर तिला गोंधळल्यासारखं वाटलं। याच अवस्थेत दोघांनी तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने धैर्य दाखवत तेथून पळ काढला। अखेरीस सततच्या या छळाला कंटाळून पीडित मुलीने चाइल्डलाइन हेल्पलाइन वर संपर्क साधला आणि 25 ऑक्टोबर 2025 रोजी चाइल्डलाइनचे अधिकारी तिच्यासोबत पोलीस ठाण्यात गेले व तक्रार दाखल करण्यात आली। अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना वाढत असताना अशा घटनांनी समाज हादरून गेला आहे। सध्या या दोघांविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत। दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। या प्रकरणामध्ये एक 16 वर्षाची मुलगी आहे, ती तिच्या आईसोबत शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये राहते। तिची पियुष नेनावे नावाचा मुलगा आहे, तो पाचपावली हद्दीमध्ये राहतो। त्याच्यासोबत ओळख झाली होती। तो गरबाचे क्लास घेत होता, त्या माध्यमातून मग त्यांचं फोनवर बोलणं आणि मैत्री वगैरे झाली। एक दिवस पियुष नेनावे याने त्या मुलीला भेटण्याकरता घरी बोलवले। ती मुलगी त्या ठिकाणी गेली होती, तेव्हा पियुष नेनावे आणि वेदांत पोटपोसे असा नावाचे 2 मुलं त्या ठिकाणी होते। त्या मुलीने सांगितले की वेदांत आणि पियुषने त्या मुलीला काहीतरी द्रव पाजले, त्यानंतर तिला गुंगी आल्यासारखी झाली आणि मग पियुष आणि वेदांतने तिची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला। त्या मुलीने त्याला विरोध केला आणि तिथून निघून गेली। त्यानंतर त्या मुलीचा 16/2/2025 रोजी वाढदिवस होता। तर पियुषने तिला फोन केला आणि सांगितले की मी तुझ्यासोबत चुकीचे वागलो आहे, तुझी माफी मागायची आहे, आणि तिला एका ठिकाणी बोलवले आणि त्या ठिकाणी तिची माफी वगैरे मागितली आणि नंतर मग तिला परत रूमवर घेऊन गेला। त्यानंतर मग त्यांनी परत त्या मुलीची छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि ती मुलगी परत त्या ठिकाणावरून निघून गेली होती। त्यानंतर मग दिनांक 22/10/25 रोजी पियुषने परत त्या मुलीला फोन केला आणि तिला परत तो तसे कृत्य करण्यासाठी बोलत होता। तेव्हा मुलीने विरोध केला आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून मग चाइल्डलाइन हेल्पलाईनकडे तक्रार केली आणि ती मुलगी 25/10/2025 रोजी चाइल्डलाइनचे अधिकारी यांच्यासोबत पोलीस स्टेशनला आली। त्या मुलीचा सविस्तर रिपोर्ट घेऊन पोलीस स्टेशन पाचपावली येथे अपराध क्रमांक 872 कलम 74, 76, 78 BNS तसेच पोक्सो 8, 10, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामधील 2 आरोपी पियुष नेनावे आणि वेदांत पोटपोसे यांना अटक करण्यात आलेली आहे। रिपोर्ट विशाल बांबडवार, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।